लाच प्रकरणाशी माझा संबंध आल्यास राजीनामा देईन, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवण्याच्या तयारीत, पक्ष संघटना आणि मंत्र्यांमध्येही बदल केले जाण्याची शक्यता. कोकण पश्चिम महाराष्ट्राशिवाय अन्य भागात निवडणूक कामगिरी प्रभावी नसल्यानं शिंदे नाराज. तुम्ही 50 खोक्यांच्या आरोपाचे पुरावे द्या, मी चंद्रपुरातील 1 कोटीच्या आरोपांचे पुरावे देतो. मनसे नेते संदीप देशपांडेंनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजित देशमुख यांच्यासह तिघांविरोधात नागपूर कोर्टाचं अटक वॉरंट. धनादेश न वटवल्या प्रकरणाच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यानं कोर्टाचा दणका. नव्या GR नुसार मराठवाड्यात आतापर्यंत 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र, 24 अर्ज फेटाळले तर इतर अर्जांची पडताळणी सुरू असल्याची माहिती. पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता आजपासून बदलणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवा तीर्थ कल्याण भवनच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार. सेवा तीर्थमध्ये अर्थ, संरक्षण, आरोग्य आणि शिक्षण खात्यासह विविध खात्यांची कार्यालयं. भारताचा फ्रान्सकडून आणखी 114 राफेल विमानं खरेदीचा निर्णय. एकूण 3,60,000 कोटी रुपयांची संरक्षण सामग्री घेणार. भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी संरक्षण सामुग्रीची खरेदी ठरणार. बांगलादेशात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सत्तेत येणार. 300 पैकी 212हून अधिक जागांवर विजय किंवा आघाडी. तारिक रहमान यांच्या पक्षाला मोठा विजय. जमाते इस्लामीला 72 जागा मिळण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.